हेलो स्टूडेंट, माय नेम इज मनोज गारट, मैं ड्राइवर सेक्शन विद्यार्थी मित्रांनो. आज आपण या ठिकाणी डिस्कस करत आहे इक्वेशन वर्सेस आयडेंटिटी. जेडब्ल्यू चा एक बेसिक कन्सेप्ट या ठिकाणी बघणार आहोत. इक्वेशन आणि आयडेंटिटी. इक्वेशन म्हणजे काय आणि आयडेंटिटी म्हणजे काय. या ठिकाणी जर बघता इक्वेशन आणि आयडेंटिटी दोघांमध्ये जर एक सेम बेसिक पॉइंट बघताय तर यामध्ये तुम्हाला लेफ्ट हँड साइड इज इक्वल टू राइट हँड साइड मिळणार. यामध्ये सुद्धा तुम्हाला लेफ्ट हँड साइड इज इक्वल टू काय मिळणार, राइट हँड साइड. पण जर इक्वेशन बघता तर इक्वेशन म्हणजे काय आणि आयडेंटिटी काय डिस्कस करूया. बघा इक्वेशन म्हणजे काय. जर या ठिकाणी जर मी x ची व्हॅल्यू जर काय ठेवतोय 0 ठेवतोय, जर दिलेल्या इक्वेशन मध्ये x ची व्हॅल्यू जर मी 0 ठेवतो तर काय येणार ठिकाणी sin 0 प्लस काय येणार cos 0. बघा sin 0 ची व्हॅल्यू किती येते 0 प्लस cos 0 ची व्हॅल्यू किती येते 1. 0 प्लस 1 किती मिळालाय 1. त्यानंतर जर मी यामध्ये x ची व्हॅल्यू काय ठेवतोय 90 ठेवतोय. जर यामध्ये मी x ची व्हॅल्यू काय ठेवतोय 90. जर मी x ची व्हॅल्यू 90 ठेवली तर sin काय येणार 90 प्लस काय येणार cos 90. sin 90 ची व्हॅल्यू किती येते 1 आणि cos 90 ची व्हॅल्यू किती मिळते 0. 1 प्लस 0 किती आलाय. म्हणजे या ठिकाणी जर बघता तर ऍक्च्युअली तुम्हाला अशा किती व्हॅल्यूज मिळाल्या की तुम्हाला लेफ्ट हँड साइड इज इक्वल टू काय मिळालं, राइट हँड. अशा फक्त तुमच्याकडे या ठिकाणी दोनच व्हॅल्यू मिळाल्या. फर्स्ट व्हॅल्यू कुठली मिळाली x इक्वल टू 0 आणि x इक्वल टू किती मिळाली आहे 90. म्हणजे इक्वेशनचा बेसिक असा आहे की यामध्ये तुम्हाला लेफ्ट हँड साइड इज इक्वल टू राइट हँड साइड प्रूव्ह करण्यासाठी जो ही x राहणार, जो ही बेटा व्हेरिएबल राहणार त्याच्यात तुम्हाला काय मिळणार या ठिकाणी लिमिटेड व्हॅल्यूज मिळणार. काय मिळणार लिमिटेड. जर आयडेंटिटी जर मध्ये बघताय या ठिकाणी जर तुम्ही x इक्वल टू 0 ठेवताय फॉर एक्झाम्पल, त्यानंतर x इक्वल टू 30 ठेवताय, x इक्वल टू 60 ठेवताय, x इक्वल टू 90 सबस्टिट्यूट करताय, x इक्वल टू 45 सबस्टिट्यूट करताय. काही जरी यामध्ये सबस्टिट्यूट करताय म्हणजे या ठिकाणी अजून कुठलीही ऍक्च्युअली जर तुम्ही या ठिकाणी सबस्टिट्यूट करणार तर तुम्हाला लेफ्ट हँड साइड इज इक्वल टू काय मिळणार, राइट हँड साइड. तुम्ही आयडेंटिटी बघितली असेल क्लास 10 मध्ये कुठल्या की sin स्क्वेअर x प्लस cos स्क्वेअर x इज इक्वल टू काय आहे. आता जर या ठिकाणी x इक्वल टू 0 ठेवताय तर sin 0 ची व्हॅल्यू 0 cos 0 ची व्हॅल्यू 1 1 इक्वल टू काय आहे 1. जर आता या ठिकाणी x इक्वल टू 30 जर मी सबस्टिट्यूट करतोय तर काय मिळणार आहे sin 30 ची व्हॅल्यू किती 1/2 त्याचा स्क्वेअर किती येणार 1/4. परत या ठिकाणी cos 30 ची व्हॅल्यू किती √3/2 त्याचा सुद्धा स्क्वेअर केलाय किती येणार 3/4. किती मिळालं या ठिकाणी 4/4 इक्वल टू किती आलाय. तर सेम x इक्वल टू 30 साठी करताय या ठिकाणी किती येणार x इक्वल टू 30 60 साठी जर आपण करतो या ठिकाणी किती येणार 3/4 प्लस किती येणार 1/4 परत तुम्हाला किती येणार 4/4 इज इक्वल टू किती आलाय. तर x इक्वल टू 90 ठेवताय 1 प्लस 0 इज इक्वल टू किती आलाय 1. तर x इक्वल टू 45 डिग्री सबस्टिट्यूट करताय तर 1/√2 व्हॅल्यू मिळते 1/√2 चा स्क्वेअर 1/2 परत प्लस त्याचा सुद्धा स्क्वेअर 1/2 म्हणजे 2/2 इज इक्वल टू किती मिळाला. तर आयडेंटिटी म्हणजे या ठिकाणी एक्सप्लेन हे आपल्याला करायचं आहे. हे तुम्हाला सांगतो आयडेंटिटी म्हणजे या ठिकाणी तुम्हाला x च्या व्हॅल्यूज काय मिळतील मल्टिपल व्हॅल्यूज मिळतील. काय मिळतील मल्टिपल व्हॅल्यूज. पण इक्वेशन मध्ये x च्या व्हॅल्यूज काय मिळतील लिमिटेड व्हॅल्यूज तुम्हाला या ठिकाणी मिळतील. हा दोघांमधला एक बेसिक डिफरन्स आहे. अशाच प्रकारचे तुम्हाला कन्सेप्ट बघायचे असतील तुम्हाला लाईक करा आणि सबस्क्राइब करा. जॉइन करा. थँक्यू.